सतीश, अनिकेत, केतन, संकेत, अभिषेक, ओमकार, हर्षद, मंथन, सागर, जयेश सुतार, तुषार, केतन बजागे, वैभव गोडे, देवेश गोडे, प्रतीक गोडे, मयूर पाटील या सर्वांची अथक मेहनत या स्पर्धेला लाभल्यामुळे आपण मागचे 1.5 दिवस ही स्पर्धा यशस्वीपणे साकार होताना पाहतोय आणि ह्या स्पर्धेचा आता अर्धा दिवस बाकी आहे. म्हणूया आपण की 1.5 दिवस जो झाला तो ह्या स्पर्धेची झाकी होती. आता मेन अर्धा दिवस आहे. मेन आता पिक्चर बाकी आहे. आता थरार तर सुरू झालाय. थरार नाट्य आपण नुकतंच पाहिलं सुद्धा आणि यानंतर आपण आपल्या जागा सोडूच नका असं मी तुम्हाला सांगू इच्छितो की संध्याकाळपर्यंत ह्या मैदानामध्ये तुम्हाला जागा मिळणं कठीण असेल. ज्या ज्या ठिकाणी सावली आहे, ज्या ज्या ठिकाणी कक्ष आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला छत्रछाया मिळेल त्या ठिकाणी तुमची आसन बुक करा. आणि या ठिकाणी आता मी विनंती करतो किरुली संघाला की आपण इथे खेळाला सुरुवात करा. 1:06 झालेत. पहिला चेंडू मार्गस्थ होणार आहे. पहिली 3 षटकं 15 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. आमचे सन्माननीय ओमसाई अमलानी लोणाट क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे साहेबांकडून रॉकेश दिगाडकर यांना भरभरून शुभेच्छा आणि बक्षीस सुद्धा आले. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि विकेट रॅटीसाठी 1000 रुपये अनंत केणे साहेबांकडून आणि त्यांनी या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर आपण खेळ सुरू करा. सर राकेश सर आपला प्लेयर आपण नंतर घेऊ शकता. षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय फिल्डिंगची जमावट करत असताना लेग स्लिप, फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईड मिड ऑफ, ऑन साईडला मिड विकेट आहे, लेग स्लिप आहे आणि ऑन साईडला 2 फिल्डर सीमारेषा सांभाळण्यासाठी, एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि एक वाईड लॉंग ऑन. पहिला चेंडू मार्गस्थ कल्याण गांधारी एंडकडून राकेश दिगाडकर. समोर बॅटर मनोज गोडे. हो पहिला चेंडू डाऊन द लेग टाकण्याचा असफल प्रयत्न. राजेंद्र पाटील सर आमच्याकडे वळून सांगतायत इट्स वाईड डिलिव्हरी आणि वाईडनेच धावसंख्येला इथे शुभारंभ झालाय. टीम जांबिका देवरुंगपाडा, ऋतिक गोडे, मनोज गोडे अँड कंपनी यांची धावसंख्या 1 बिनबाद. पुढचा चेंडू अचूक हाताळला गेला. काहीसा शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं. वेगाने फील्ड तिथे पोहोचतोय. जो फॉरवर्ड झोन कडे होता त्याला बॅकवर्ड झोनला जाईपर्यंत इथे 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या बॅटर मनोज घोड्याने आणि संघाची धावसंख्या पाहतो आपण 3 वरती जाऊन ठेपलेले एकाच चेंडूंमध्ये. आरडी स्पोर्ट्स किरवली विरुद्ध जांबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा असा सामना इथे रंगत असताना दुपारची वेळ, संडे सुरूच आहे. घरात मेजवानी, त्याहून बेस्ट मेजवानी हे आपल्या समोर असल्यासारखंच आपण पाहतोय. इथे पावलांचा वापर केला, त्याला फक्त आडव्या बॅटी ड्राईव्ह केला. तिथे वेगाने फिल्डर येतोय. मिड विकेटच्या झोनकडे जात असताना डीपमध्ये खूपच वेळ होता. लांब लचकती अगदी बाउंड्री लाईन आहे आणि त्या दरम्यान पूर्ण वेळ मिळाला पुन्हा मनोज गोडेला. तंत्र पद्धतीने अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने बॅटिंग करतोय. जिथे जिथे चान्स आहे तिथे ते गॅप शोधतोय. कुठल्या पद्धतीने खराब शॉट न मारता विकेट राखून कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना मनोज गोडे यावेळेला असं टर्न केलं आणि तिथे फिल्डर तैनात आहे. शॉट बॅकवर्ड केलेला फिल्डरनी डायरेक्ट किक केलं होतं. नेम हुकला तिथे आणि बचावले ऋतिक गोडे ज्यांच्या नावाचा संघ पाहतोय आपण. ते बचावले. इथे धोका तर घेतला. कधी कधी वेळ अशी असते प्रेक्षकांनो की आपला धोका घ्यावाच लागतो. आणि सन्माननीय आमचे लाडके महोदय जिल्हा परिषद सदस्य कृष्णाजी वाकडे साहेबांचा इथे आपण स्वागत करतोय. चौदरपाड्याचे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आलेत आपल्यामध्ये. सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य कृष्णा वाकडे साहेब, हार्दिक स्वागत आपलं. धावसंख्या 6, 3 चेंडूंमध्ये 1 वाईड, 1 सिंगल, 2 डबल असा लेखाजोखा आम्हाला सांगतात आमचे स्कोरर गांधारीचे कपिल. हो चेंज ऑफ पेस. सुरेख चेंडू हाताला. इम्पॅक्ट सांगितलं पंचांनी की ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. काहीसा टर्न झाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर हाफ वॉली घेऊन लॉप करायचं होतं बॅटरला, पण तो चेंडू तिथे शरीराला धडकला आणि त्या दरम्यान बघितलं आपण की लाऊड अपील सुद्धा झाली आहे. धावसंख्या स्थिर. धाव घेण्यास सुद्धा तिथे हिंमत करता आली नाहीये. इतकी अगदी अचूक फिल्डिंग सजवली आहे. आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईड मिड ऑफ अशा पद्धतीने हा पोले आता उडवला आणि तिथे फिल्डर नाहीये. फिल्डर पाहत राहील. फार दूरवरती राकेश होते आणि चेंडू लांब जात असताना काऊ कॉर्नरच्या वरून षटकार.
पाडी स्पर्धा असं वाटत नाहीये. असं वाटतं की मागचे 3 दिवस स्पर्धा झाली आणि हा 4था दिवस सुरू आहे. इतके सुंदर नियोजनबद्ध आयोजन केले आणि काय सजावट केली बघा मैदानाची. ओमकार मेंढप डेकोरेशनच्या माध्यमातून सुद्धा चांगला प्रयत्न आहे सजावटीसाठी आणि पूर्ण पंजाब आयोजक मंडळाची मेहनत, प्रत्येकाची संकल्पना इथे अचूकतेने वापरली गेली आणि या प्रेक्षकांना वेळ लावणारी स्पर्धा. स्वर्गीय लोकी जे आपले स्थानापन्न झाले, स्वर्गीय बारामजी गोडे साहेब सुद्धा या स्पर्धेमध्ये खुश झाले असतील की माझ्या नावाचा उजाळा केला माझ्या लाडक्या गावकऱ्यांनी, माझ्या भावांनी, माझ्या ताईंनी, माझ्या आईंनी, माझ्या काकांनी, माझ्या पुतण्यांनी, माझ्या बंधूंनी नक्कीच माझ्या नावाचं इथे स्मरण केलंय. स्वर्ग लोकातून पाहतात आणि इथे मात्र आकाशात जात असताना चेंडू गिलंकृत होते, झेल टिपला जातोय मिड विकेटला. फलंदाज बाद, पहिला धक्का लागतोय. इथे फलंदाज बाद होत असताना ऋतिक गोडेच्या स्वरूपात. आणि विकेट साठी 5G ग्रुप कडून बक्षीस आलंय. वा, 5G ग्रुप तब्बल 5,000चं बक्षीस 5G ग्रुप कडून मनीष साठी आलेलं आहे विकेट ॲटिक साठी. वा, 5G 6G येत आहे इथे विकेट येणार का नाही. लाऊड अपील. हो, चेंडू शरीराला वेध घेऊन गेला, तो वेगाने जातोय डीप, अगदी फाईन लेग आणि लॉंगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल करत असताना ह्या गोष्टी पाहायला मिळतात ह्याच्या काळात. पंचांनी सांगितलं परेश महाजन सरांनी की तिथे लेग बायच्या रूपामध्ये तुम्ही धावा जोडा आणि आमचे कपिल सर जोडतायत. धाव संख्या पाहतो आपण 14 वरती टीम जे अंबिका स्पोर्ट्स, ऋतिक गोडेच देवरुंगपाडा. 2-2 संघ पाहतो आपण. कदाचित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा योगी सर हे 2 संघ एकत्र येतील आणि संघात मजबूती प्राप्त होऊ शकते आणि तयारी चालू आहे अशी मला रात्री माहिती मिळाली की कोणतरी 5 पावलं मागे घ्यायचे, कोणतरी 5 पावलं पुढे टाकायचे आणि एक मिलनकार करायचं, एक स्ट्रॉंग टीम बनायची आहे देवरुंगपाडा संघासाठी आणि त्याचं भविष्य उज्ज्वल असेल. इथे एका हाताने कलेक्ट केलं जीडीने. पुराणा चावल, गोरखनाथ दिगाडकर सुंदर तिथे विकेट किपिंग करतोय. डॉट चेंडू काढला, गोलंदाजाने टर्न केला, काहीसा तिथे आउट स्विंगर होता मनीष कडून, मनीष बजागे. धावसंख्या स्थिर आहे 14 वरती पाहतो आपण देवरुंगपाडा संघाची. दोघांनी एकत्र येणं मजबूती असते आणि मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही गाजवू शकता देवरुंगपाडा संघ. नक्कीच ती क्वालिटी आहे आणि नक्कीच क्वालिटी दाखवली सुद्धा. इथे ओढवला चेंडू, इथे उंच उडी घेतली फिल्डरने, डोक्याच्या वरून त्याच्या जात असताना चेंडू प्रवेशद्वाराकडे, हा षटकार. प्रयत्नाला नक्की तिथे दाद मिळाली आणि या षटकाराने धावसंख्या 20 वरती जाऊन फुललेली आहे जांबिका देवरुंगपाडा ऋतिक गोडे या संघाची. आणि इथे षटकार जो आला तो मनोज घोडेच्या बॅटमधून. ऋतिक गोडे बाद झाल्यानंतर आता मनोजने ह्या इनिंगची सूत्र आपल्या हातात घेतलेत
मनोज सज्ज झाला पुण्याचा सामना करण्यासाठी. मनीषचा बॅकअपचा वापर, ड्राईव्ह केला, चेंडू खोलत टप्प्याचा होता, आला तर कार्पेट जातो, चेंडू अगदी गवताला घासत पुसत तिथे आरडी सरांकडे रॉकीचं फेकी थोडीशी तिथे उशिरा झाली आणि त्या कारणानेच 2 धावा अर्जित केल्या. टाळ्यांच्या कडकडामध्ये मनोज घोडेने गोड गोड धावसंख्या होत असताना धावांना रंग इथे प्रदान होतोय, प्राप्त होते. धावसंख्या 2-2 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ सिंगल विकेट. 22 वरती 1. एका गडाच्या मोबदल्यामध्ये 22. मनीचा चेंडू खूपच बाहेर टाकला गेला. पंचांनी दर्शवला परेश महाजन सरांनी की पुन्हा एकदा वाईट घ्या. आतापर्यंत इनिंगमध्ये 2 वाईट पडले, दोघांनी टाकले. पहिला वाईट पडला होता राकेश यांच्याकडून, आरडी यांच्याकडून पहिलाच चेंडू, आणि आता सुद्धा वाईट टाकण्यात आला. थोडीशी लाईन आणि दिशा चांगली मेंटेन करणं गरजेचं असतं लिमिटेड ओव्हरमध्ये, कारण तुमचा प्रत्येक चेंडू तुम्हाला जय पराजयमध्ये फरक दाखवत असतो. प्रत्येक चेंडूला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे की तुम्ही कधी बेस्ट ऑफ बेस्ट टाकू शकता. प्रयत्न केला पाहिजे. चांगला फटका सजवला, नो लुक शॉट होता तिथे. अभय पोहोचेल का? यस, उंच उडी घेतलीये. ओ माय गॉड, चेंडूला ढकललं आणि चेंडू आतमध्ये आला आणि अभय बाहेर गेला. पंचांनी सुद्धा पाहिलं. अचूक तिथे नियंत्रण आणि चौकार नक्की वाचवलाय अभयने आपल्या आरडी किरोली संघासाठी. 2 धावा वाचवल्या आणि 2 धावा वाढवल्या इथे देवरुमपाडच्या संघामध्ये मनोज घोडे याने. गोड गोड बॅटिंग करतोय. मकर संक्रांती संपली आणि ही भेट तुमच्या समोर आलेली या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि गोड स्वप्न पाहिलं आमच्या पंडित घोडे आणि पूर्णपणे मंडळाने, आणि साक्षात साकार होत असताना स्वर्गीय बैलाराम घोडे स्मृती चषकाच्या या नावाने. धावसंख्या 25. पुढच्या टॉससाठी या मेहलियन बाबगावचा कॅप्टन आणि एनके स्पोर्ट्स खांडवलचा कॅप्टन. बॅटची कडा होती आणि विकेट किपरने चुकी केली. डायरेक्ट हिट, अजून सेकंड चान्स मिळाली होती. जीडीने उंच उडी घेतली, झेपावला होता, झेल निसटला, लगेच सेकंड चान्स मिळाली. त्या ठिकाणी नेम सुद्धा हुकला. म्हणजे किती नशिबाची साथ मिळाले मनोज घोडेला. असं वाटतं की सकाळी मनोज घोडेच्या आईने चपाती सोबत भाकरी सोबत भाजी दिली नाहीये की आज तू नशीब खाऊन जा, असं पाहायला मिळालं आपल्याला. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या बरोबर आपण पाहतोय 25 वरती थांबले. 1 गडी बाद. आपल्या परिसरातील उत्कृष्ट अगदी क्रिकेटर हनुमानजी केणे साहेबांना विनंती. हनुमानजी केणे, आपण व्यासपीठाकडे या, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या. आणि आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आपले लाडके सन्माननीय आदरणीय कार्यतत्पर कार्यकुशल कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्य कृष्णाजी वाकडे साहेबांचा आपण सन्मान करतोय आपल्या ह्या मंडळाच्या वतीने. त्यांनी अनमोल वेळ खर्च करून या स्पर्धेची शोभा द्विगुणित केली. त्याबद्दल कृष्णाजी वाकडे साहेबांचा आपण हा आदरातिथ्य हेतूची सन्मान करतोय मंडळाच्या वतीने. टाळ्यांच्या गजरामध्ये विकासाचे वारे या परिसरामध्ये वाहण्यासाठी सिंहाचा वाटा ज्यांचा नेहमीच असतो, विकास पुरुष जिल्हा परिषद सदस्य कृष्णाजी वाकडे साहेबांचा हा होतोय हेतूची सन्मान आपल्या व्यासपीठावर. सतीजी घोडे यांच्या शुभ असते आणि आमचे अनिकेतजी घोडे यांच्या शुभ असते हा सन्मान होत असताना आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. फार मोठं सन्मान, चांगलं व्यक्तिमत्व, अनेक वर्ष वयाची ज्यांनी समाजसेवेला दिली, गावाच्या विकासाला, परिसराच्या विकासाला स्वतःला झोकून दिलं, वसा घेतला त्या कृष्णाजी वाकडे साहेब जिल्हा परिषद सदस्य. आपण त्यांचा सन्मान पाहिला. ऋतिकचा हा पहिला चेंडू लॉब केलाय आणि हातातून झेल निसटलाय. रॉक अँड रोल झेल टिपण्याची संधी होती, परंतु तिथे संधीचं सोनं करता आलं नाहीये. आणि अजून एक जीवनदान मिळतंय या ठिकाणी बॅटरला. जीवनदान किती मिळतंय या ठिकाणी? सौरभला हे जीवनदान प्राप्त झालं. लकी ठरतोय. आणि धावसंख्या 27 वरती 27. जय स्पोर्ट्स देवरुमपाडा, ऋतिक घोडे अँड कंपनी, मनोज घोडे अँड कंपनी, आसमान अँड कंपनी. आणि धावसंख्या वेगाने पुढे जाते बरं का, गेलीच पाहिजे. सरळ स्टॅट डॅन डिलिव्हर, आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. राजेश कडून व्हॉट टेकन, फलंदाज बाद, मोठा धक्का लागतोय, सौरभ बाद होतोय. रनिंग कॅच घेतला. वा, कॅच पाण्याजोग आहे, वारंवार पाहू शकता आपण स्लो मोशन मध्ये. बघा, आमचे वन ऑफ द बेस्ट ऑपरेटर क्वालिफाईड बाळा दाखवतात स्क्रीनवरती, ज्यांचं वर्णी लागले किरण थळे अँड कंपनीमध्ये. प्रमोशन झालं त्यांचं आणि ते आता स्क्रीनवरती एडिटिंग करतायत आणि स्लो मोशन मध्ये दाखवत असतात. काय झेल टिपला राजेशने. वा, पडता पडता उचललं त्या झेलला. वा वा, पडू द्यायचं नाही, पडलं तरी उठायचं असतं, असं जगाचं सुद्धा एक म्हणणं असतं. जगामध्ये आपल्या नक्कीच जीवनामध्ये म्हणतात की जी जगातली लोक आहेत, जी निंदक असतात, ज्यांना टीका करायला आवडते, ते म्हणतात की जी लोक पडतात ती लोक धड नसतात.
काय म्हणतात, जी लोक पडत राहतात ती धड नसतात. परंतु त्यांना माहिती नसतं की जी लोक पडत असतात ना ती धड नसतात, असं चुकीचं आहे. ती पडता पडता उठत असतात. आणि जो पडता पडता उठतो ना त्यालाच अगदी जग हे सलाम करत असतं. म्हणून पडून राहायचं नसतं, पडून उठायचं असतं, त्यालाच इथे मान सन्मान असतो. इथे मान सन्मान नाही आहे मिळाला गोलंदाजाला. पंचांनी तिथे पूर्णपणे दंडित केले. वाईटचा इशारा होत असताना धावसंख्या 28 वर. पडता पडता घडायचं असतं, पडून उठायचं असतं, पडून राहायचं नसतं. कोणी उचलायला येणार नाही मित्रांनो, स्वतःच्या ताकदीने पुन्हा एकदा उभं राहायचं असतं. फार मोठं जीवनाचा तो बिरद वाक्य इथे झेलचा प्रयत्न केला गेला होता बॅकवर्ड्सच्या दिशेने. डीप मध्ये पुन्हा अभय जातोय. किती बिझी क्रिकेटर अभय बघा, पूर्णपणे तो एरिया त्यांनी काबीज केलाय. तब्बल अगदी प्रवेशद्वारापासून अक्षरशः देवरुंगच्या दिशेने तो धावत पळतोय कधीपासून आणि आपल्या संघासाठी महत्त्वाचं कार्य करतोय. दिगंबरच्या बॅटमधून 2 धावा आल्या आणि धावसंख्या 30 वरती जाऊन ठेपलेली आहे जय अंबिका देवरुंगपाडा संघाची. 30 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आपण हा सामना पाहताय, शेवटचा आहे पहिल्या फेरीतील. आपण दुसऱ्या फेरीला शुभारंभ करू. चेंडू काहीसा खाली राहायला टर्न करायचं होतं बॅटर कडून, पण तो बॅटची कड सांगतायत पंच. नक्कीच इनर एज लागली तिथे आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना खंडूकडे गेला चेंडू आणि तिथे खंडूने अगदी तिथे बंडखोरी करून चेंडूला अडवलं. धावसंख्या सिंगलने पुढे 31 वरती. बऱ्याच काळ खंडूने सुद्धा 12 13 खेळाडूचं परफॉर्मन्स दिलं होतं. अनेक वेळ त्याला आम्ही मागच्या खुर्चीतच बघायचो, त्याची वर्णी लागली आहे. तशी बाळाची कधी लागेल इताडे संघामध्ये, हाही प्रश्न इथे आहे. हो, बॅटची कडा आहे. आता मात्र जीडी गोरखनाथ दिगाडकर झेल टिपतायत फलंदाज बाद. सॉफ्ट डिस्मिसल. आ गए आसमान, आसमां के नीचे, मैदान के बीच बीच में बल्ला हाथ में लेके जान हथेली पे लेके आ गए पावर पैक, पावर हिटर आसमान. स्वतःच बॅट बनवून घेतले असं माहिती, हरकत नाही, होते म्हणू शकत नाही. अजून आहेत, अजून तो दरारा त्यांचा कायम असणार आहे. म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी सुद्धा तो आयुष्याला कंटाळत नसतो. तो थोडा वेळ जाऊ देतो, थोडा शांत राहतो, नंतर पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन ती दहशत, तो दरारा. म्हणून म्हणतात की संकटाने घाबरायचं नाहीये. संकटाने घाबरून जो पडून राहतो तो अगदी मरून जातो. परंतु जो कठीण काळामध्ये संघर्ष करतोय तो स्वतः नेहमी सांगत असतो की शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. आसमान तो नक्कीच पराक्रम करेल. इथे आलाय 5व्या क्रमांकावरती. धावसंख्या पाहतो आपण 31 वरती असताना आसमानचा उगम झालाय. निरभ्र आकाशाच्या छत्रछायेखाली अगदी सुंदर बघा रमणीय वातावरण तयार झाले. आकर्षक आणि मनमोहक अनुकूल स्थिती आहे. सूर्यदेवता लपलीये आणि आसमानचा उगवा झाला, इथे तयार झालाय. स्ट्रेट वॉक कडक शॉट. वेगाने फिल्डर येतात, रॉकेट तिथे झडप घेत आहेत आणि एक धाव कंप्लीट केली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होता आसमान याच्याकडून आणि तिथे अजय यांचा म्हणजेच उर्फ आसमान यांचा एक रन बघितला, पण एक धाव बघितली. धावसंख्या 32 वर. 3 षटकाची समाप्ती. बरोबर इथे 10.67च्या वेगाने धावसंख्या पूर्ण केली आहे अंबिका स्पोर्ट्सने. जे अंबिका स्पोर्ट्स ऋतिक गोडे देवरुंगपाडा. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 32. यस डीजे. आपण पाहिलं की मनोजने 15 धावांचं योगदान दिलं. ऋतिक षटकार मारला. ऋतिक याने 6 धावा केल्या आपल्या संघासाठी. सौरभ जास्त वेळ थांबले नाही. 2 धावा त्यांच्या बॅटमधून आणि दिगंबर 3 वरती खेळतोय आता आणि आसमान नुकतेच आलेत. आता पुन्हा एकदा आसमानला स्ट्राईक आहे आणि ते सामना करील गोरखनाथ दिगाडकरचा. शेवटचा षटक असेल या इनिंगचं मित्रांनो. तसं पाहता चांगली धावसंख्या आहे. फायटिंग स्कोर निर्माण करण्यासाठी 42-45चं टार्गेट डोळ्यासमोर नक्कीच ठेवलं पाहिजे आणि नक्कीच तेवढं होणार असं मला तरी वाटतंय. अनुमान आपण लावू शकतो. 32 मध्ये 10 किंवा 12 अजून धावा जोडायच्या आहेत म्हणजे चांगली फायटिंग असेल ही मॅच. जसं मगाशी योगी सरांनी उल्लेख केला की ह्या खेळपट्टीवरती 40चा पल्ला जो गाठतो तो नक्कीच चांगली फाईट देऊ शकतो समोरच्या संघाच्या विरुद्ध. तो प्रयत्न नक्कीच करेल या ठिकाणी आसमान आणि दिगंबर. प्रकाश झोट टाकलाय सूर्यदेवतांनी लगाच बघा. थोडीशी लपाछपी खेळले होते आणि समोर स्टँड अँड वर ओ हो ओ माय सभी की बाटी ब्लो. आसमान ऑन स्ट्राइक, सिक्सर ऑन फायर.
हॅलो, हे आसमानाचं प्रेम आहे. इथे मात्र समोर हॅमट केलंय. आडव्या बॅटनी झेल टिपला गेलाय. फलंदाज दिगंबर बाद. झेल टेकन फ्रॉम ऋतिक. वा, वेल कॅच. ओहो, बॅकफुटला गेला आणि स्ट्राईक रोटेट होणारच आहे. पाहायला मिळते आपल्या ऋतिकने कव्हर केलंय आणि शेवटचा चेंडू आता आसमान दाखवण्यासाठी आसमानच्या ताब्यात आलाय. आसमानच्या हातात आलाय. बॅट हातामध्येच आहे. आता आपल्या संघाचं टार्गेट सेट करण्यासाठी आसमानच्या मनामध्ये नक्कीच आसमान दाखवण्याची ही वेळ आली आहे. पण तो समोरचा बॉलर सुद्धा तिथे थांबू शकतो. धावसंख्या 40. लास्ट गो. या इनिंगचा शेवटचा चेंडू बरोबर आउट फिगर 40 धावा. फाईटिंग स्कोर निर्माण केला योगी सर. फाईट होणार ही मॅच. फायटिंग असेल. जीडी तयार झालाय. आसमान सज्ज. शॉट आपले. ओहो, कडक शॉट. हॅमर केले समोर पुन्हा. आडव्या बॅटनी विराट कोहली स्टाईलनी वेगाने ऋतिक आलाय. फेकी करतोय. धावतायत पलटा दिगंबर. दिगंबर बाद. एक धाव कंप्लीट आणि एक रनआउट. याच बरोबर आपण पाहतोय संघाची धावसंख्या 41 आणि 42 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी असेल 24 चेंडूमध्ये टीम राकेश दिगाडकर किरवली यांच्या समोर. 42चं लक्ष 24 चेंडूंमध्ये. चला, कॅप्टन या एनके स्पोर्ट्स खांडवलचा कॅप्टन आलाय. येस या. आणि मेहरम बाबगाव तुषार भंडारी. चला, दोघे पण सज्ज आहेत. धन्यवाद मनोज कारवे सर. सन्माननीय जिल्हा परिषद ठाण्याचे माजी सदस्य आदरणीय कृष्णाजी वाकडे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आहेत. एका बाजूला मेहर 11 बाबगाव, दुसऱ्या बाजूला एनके स्पोर्ट खांडवल आणि कॉल देतील या ठिकाणी मेहर 11 बाबगाव संघाचे कॅप्टन. प्रत्येकी 3 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्या की 4. चला, 3 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्या कारण आपल्याला 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. चला, बाबगाव संघ कॉल देतोय. काटाचा कॉल होता. यस, आणि काटाचा दिला आहे. टॉस जिंकला मेहर 11 बाबगाव संघानं आणि आपण टॉस विनिंग संघटनेला आपण कृष्णाजी वाकडे साहेबांच्या शुभ हस्ते देऊया. आपण सापेगावचे जयेश सुतार याच्याकडून शीतपेय आहे. तुषार, फक्त आमच्यापर्यंत निर्णय द्या. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि मी कृष्णाजी वाकडे साहेबांना विनंती करतो की थोडक्यात आपण या स्पर्धेबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं अशी आपल्यास विनंती करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून छत्रपती शिवाजी क्रीडांगण बाबगाव देवरुंग ह्या क्रीडांगणावर सुरू असलेले कैलासवासी बालाराम घोडे स्मृती चषक 2026 च्या टुर्नामेंट या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या क्रिकेटच्या टुर्नामेंट आयोजन करण्यासाठी ज्या जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा यांच्या सौजन्याने या ठिकाणी स्वर्गीय बालाराम घोडे स्मृती चषक खेळवला जातो आणि त्या
चषकमध्ये आपल्या ओम साई आंबे लोणार असोसिएशन ह्या क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंनी या टुर्नामेंटमध्ये भाग घेतल्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. कारण क्रिकेट हा एक मनोरंजनाचा खेळ असला तरी चांगल्या प्रकारचं आपल्याला खेळता यावं या दृष्टीनं आपण सर्वजण या विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टुर्नामेंट भरत असतो आणि त्या टुर्नामेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन होतं आणि देखील खेळाडूंचं कौशल्य आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो आणि खेळाडू निर्माण होत आहेत. या दृष्टीनं ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणून ह्या बाभगाव क्रीडांगणावर आम्ही 2002 साली योगेश पाटील पहिली टुर्नामेंट आम्ही शिवसेना लोणार पुंडास गटाची या ठिकाणी भरवली गेली होती आणि सुंदर टुर्नामेंट त्या वेळेपासून आज तागायत ह्या ग्राउंडवर चांगल्या प्रकारचे खेळण्यासाठी सर्व खेळाडू सहभागी होतात आणि त्या आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का ह्या टुर्नामेंट खेळत असताना ह्या ग्राउंडवर फार मोठी एक संकट येण्याची संभावना आहे आणि या संकटाला सामोरं जाण्यासाठी या विभागातील सर्व खेळाडू सर्व रसिक ज्या वेळेला बाभगाव देवरुंग ग्रामपंचायतीच्या ह्या ग्राउंडवर आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सर्वांनी हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी जमायचं आहे. कारण तर हा सरकारने जरी आज याच्यावर योजना राबवण्याचं ठरवलं असेल परंतु पूर्वकालापासून आमच्या ग्रामपंचायतीने आमच्या लोकांनी ही जागा सांभाळून ठेवली म्हणून आज ही जागा या ठिकाणी राहिली. याच्या अगोदर जर या ठिकाणी अतिक्रमण घरं बांधली असती तर मग ही जागाच राहिली नसती आणि आज ही खुली जागा चांगली जागा महाराष्ट्र सरकार घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतो आणि त्यांनी काहीतरी भाजीपाला मार्केट वगैरे अनेक काही पणन मंडळासाठी ही जागा देऊ केलेली आहे. परंतु आमचा असा आग्रह ह्या क्रिकेटचा ग्राउंड आमच्यासाठी खुला राहायला पाहिजे. जिथे जिथे खुली जागा असेल ती तुम्ही वापरू शकता, आमची काहीच हरकत नाही. परंतु आमच्या विभागातील एकमेव असा ग्राउंड आहे हा बाभगावचा ग्राउंड आमच्या पब्लिकसाठी राहिला पाहिजे आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे. जर ते ऐकत नसतील तर आम्ही आमचा प्राण या ठिकाणी देण्यास तयार होऊ. परंतु आम्ही हा ग्राउंड सहजासहजी सोडणार नाही आणि सर्व खेळाडूंना आव्हान आहे ज्या वेळेला या ठिकाणी प्रसंग येणार आहे त्यावेळेला आपल्याला माहिती पडल्यानंतर आपण सर्वांनी प्रेक्षकांनी देखील या परिसरातील सर्व गावागावातील खेळाडूंनी एकत्र येऊन आणि आपल्याला त्यांना सामोरे जायचं आहे आणि आपण ते कराल अशी अपेक्षा आहे. आणि खेळ खेळत असताना मगाशीच आमचे कारवे सरांनी सांगितलं की संकल्पना अशी आहे का आपल्या भागातून जे खेळला जातो क्रिकेटचा याच्या माध्यमातून आज मला वाटतं शापूरचा एक मुलगा आपला सेरेगावचा अशीच आपल्या भागातली देखील मुलं त्या याच्यामध्ये खेळली पाहिजेत. का हा क्रिकेट खेळत असताना त्या माणसाची त्या मुलाची उन्नती झाली पाहिजे. उन्नती कशात होतो त्याला काहीतरी मानधन मिळाला पाहिजे, त्याला काहीतरी त्याच्यामध्ये मोबदला भेटला तरच त्याची उन्नती होऊ शकतो. नाहीतर नुसतं आपण बॅट घेऊन धावणार असू तर काही उपयोग होत नाही. परंतु आपण चांगला खेळण्याचा प्रयत्न करा, आपला जरूर नंबर त्या ठिकाणी लागेल अशी सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आमचे मित्र बालाराम घोडे हे बऱ्याच वर्षापासून आम्ही वारकरी संप्रदायामध्ये असताना या विभागातून पंढरपूरसाठी पहिली बस या बालाराम घोडेने तयार करायचे आणि आमच्या वारकऱ्यांना जवळजवळ 25 वर्ष वारकऱ्यांची सेवा करणारा आमचा बालाराम घोडे आमच्यातून निघून गेलेला आहे आणि फार आम्हाला एक दुःख झालेलं आहे आणि आमच्यामध्ये एक पोखली निर्माण झालेली आणि त्यांचा मुलगा आताच मला बोलला की काका आपण ह्या वर्षी देखील आपल्या पंढरपूरमध्ये बाबा नसताना बस घेऊन जायचं आहे. आणि मी त्याला सांगतो का जरूर आपण त्या ठिकाणी आपला एक कार्यक्रम आहे, आपली बस जी आपण नेतो ती जरूर आपण तिथे नेणार आहोत. आणि बालाराम घोडेंसारखा माणूस आपल्यामधून गेलेला आहे त्यांना खरोखर माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर या ठिकाणी मौलिक शब्दांना या ठिकाणी आम्हाला कृष्णाजी वाकडे साहेबांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि खास या क्रीडांगणाचं जे
सूत्र जे आहे ते एक आव्हान केलं आहे या विभागातील प्रत्येक खेळाडूंसाठी, प्रत्येक प्रेक्षकांसाठी, की जेव्हा या मैदानावरती कुठल्या गोष्टीचा सावट पडेल त्यावेळी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहा आणि हा क्रीडांगण वाचवा. हा संदेश प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवला जाईल, त्यात काही शंका नाही आहे. धामाचा पाठलाग इथे सुरू झालेला आहे. RD11 किरवीर संघाच्या वतीनं लक्ष असेल 42 धाबांचं आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये पाहिलं तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी ऋतिक गोडेच्या वतीनं पाहिली आपण. 9 धाबा खर्च करत 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. राकेश आणि हेमंत हे 2 सलामीवीर फलंदाज पाहिले. राकेशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, परंतु 4 धाबाचं योगदान देऊन तो मात्र माघारी परतला. त्याच्यानंतर सोनू आला. सोनूने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली, तोही मात्र 4 धाबांचं योगदान देऊन माघारी परतला. आणि त्या मात्र हेमंत घरच्या सोबतीला आलाय अभय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. कसा लेखाजोखा आतापर्यंत आपण दुसऱ्या इनिंगचा पाहतोय आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मनोज घोडे. पहिल्या परतीला शेवटचा सामना आपण पाहतो मित्रांनो. स्वर्गीय बाळरामजी घोडे स्मृती चषक 2026 स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. आज दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत, कारण आफ्टरनून सेशनला आता मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. राऊंड द विकेट मात्र सुरुवात करतो. स्वीप केलाय, फटका चांगला आहे, परंतु शतरशी तिकडे तैनात. चांगला फिल्डिंगचा नजराणा फेस करतोय किशोर घोडे. आय थिंक तिकडे होते आणि फेकी सुद्धा लाजबाब त्याच्याकडून पाहायला मिळाली. डबल फिगरमध्ये आकडा पोहोचला गेला. 10 धाबा फलकावरती लागला गेला. यानंतर पुढील जो सामना असेल मेहर 11 बापगाव विपक्ष NK स्पोर्ट खांडवल. बापगाव सगळ्या नाणेपैकी जिंकले आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. 3 षटकाचा जो सामना असेल. चांगला चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहिलं, पण कमी गतीने चेंडू टाकला आणि पडल्यानंतर चेंडू हलकासा मात्र त्या ठिकाणी मोमेंट घेतोय आणि लागोपाठ दुसरा हेमंत चेंडू मात्र या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय. याकडे सुद्धा मात्र त्याला लक्ष द्यावं लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये गोरखनाथचं येणं अजूनही बाकी आहे, परंतु आज थोडंसं मात्र त्याला थांबवलंय, कारण नेहमीच आपण पाहतो की एज अ ओपनर म्हणून त्याने अनेक स्पर्धेमध्ये कार्य केलेलं आहे. ऑनसाईडला खेचून मारला, फटका चांगला आहे, परंतु फिल्डर तिथे शोधला हेमंत आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगल धाव तिथे मात्र मिळाली. आणि त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. स्टारवरती जर निशाणा साथ झाला असता तर मात्र चित्र काहीतरी वेगळं असतं, परंतु फलंदाजाने तब्बल 3 धाबा त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या गेल्या. आणि त्यानंतर पहा 4थ्या धाब्याचा प्रयत्न आणि असं वाटतं की हेमंतनं मात्र आपल्या विकेटचं बलिदान दिलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण येणारा नवीन फलंदाज दत्ता दिघाडकरचं येणं बाकी आणि त्यासाठी मात्र आपल्या विकेटचं बलिदान त्याने दिलेलं आहे. या अशा गोष्टी होत असतात की विकेट जाणून बुजून मात्र त्या ठिकाणी फेकली गेली. आणि असं कारण पहा की हेमंत तब्बल 3 चेंडू फेस केले. 3 चेंडूमध्ये 3च धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. आणि या सीझनचा विचार करताना मात्र हवा तसा परफॉर्मन्स हेमंतचा राहिला नाहीये RD किरवली संघासाठी. परंतु आपण नेहमीच म्हणतो की ज्यावेळी एखाद्या खेळाडूसाठी बॅट पॅच येते असतात त्यावेळी मात्र एक चांगली इनिंग जर त्याने साकारली तर जरूर त्याचे पुन्हा मात्र ते होप्स पुन्हा जागे होत असतात. त्याचा जो फॉर्म असतो तो येत असतो आणि त्या एखाद्या चांगल्या इनिंगची आवश्यकता असेल. आता मात्र फलंदाज हे पण घरातला, परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन आलाय फलंदाज गोरखनाथ दिघाडकर, एक्सप्रेस चॅम्पियनर RD किरवली. लिडिंग एज आणि पाहू शकाल विकेट किपर अँड गोलंदाजांमध्ये मात्र कुठल्या प्रकारचं कॉम्बिनेशन तिथे झालं नाहीये. आसमानला असं वाटलं की मनोज झेल पकडेल आणि मनोजला असं वाटलं की आसमान झेल पकडेल आणि दोघांच्या मध्ये जाऊन चेंडू मात्र त्या ठिकाणी लँडिंग झालाय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केले गेले. आज वातावरण भरपूर चेंजेस पाहिलं होतं, दमट वातावरण, अगदी ऊन सावलीमध्ये लपण डाव पाहायला मिळतो. आणि अशा प्रसंगामध्ये पाहिलं तर मोठे फटके सुद्धा मात्र आपल्याला कधी कधी पाहायला मिळत नसतात, कारण गारवा सुद्धा निर्माण झालेला आहे. हवामान खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असं वाटतं की पाऊस वगैरे येतो की काय, कारण सध्या पावसाचा नेम नाही आहे. रिबसचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न, तिथे सुद्धा मात्र गोरखनाथ अपयशी राहिलाय. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये मनोज घोडेच्या वतीने आपण पाहिली, कारण त्याच्यावरून आतापर्यंत एकही मोठा फटका मात्र खेळण्याची संधी त्याने मात्र निर्माण करून दिलेली नाहीये. आणि संपूर्ण आता मात्र बापगावकरांच्या देवरुंगकरांच्या नजरा मात्र आज जे अंबिका देवरुंग संघाकडे लागलेल्या आहेत, कारण आपल्याच ग्रामपंचायतीला संघ आहे, आपलीच मुलं आहेत, आपले मित्र आहेत. आणि इथे मात्र पहा कटरचा वापर, 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. आणि ज्या षटकाचा विचार केला तर मनोजने फक्त या ठिकाणी धावा खर्च केल्या 5,
विकेटचं कॉलम दुरुत्ताचं खाली राहिलं, परंतु इकॉनॉमिकल स्पेल राहिलं. 2 षटके समाप्तीनंतर 14 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. लक्ष पाहिलं तर 42 धावांचा आहे आणि त्या विजयासाठी 12 चेंडू आणि धाबांची गरज असेल 28. आमचे गुड्डू थोडेसे नाराज झालेले आहेत, परंतु गुड्डू हार मानायची नाही, कारण अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 28ची गरज असताना मात्र गोलंदाज किशोर घोडेला आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय. आणि पाहूया की हा पॅनल्टी टेबल षटक असेल. या षटकामध्ये किती धाबा इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करतील, कारण दोघे फलंदाज जर इथे पाहिले तर दोघांकडे ती ताकद आहे, क्षमता आहे की इथून सुद्धा मात्र सामन्याला खलाटणी देऊ शकतात. अभय त्याने 3 चेंडू आतापर्यंत फेस केल्या, 3 धाबा त्याच्या बॅटमधून निघाला आणि गोरंदाजनं 2 चेंडू आतापर्यंत फेस केले. त्याला अजूनही खातं सुद्धा उघडता आलेलं नाहीये, परंतु कदाचित वादळ येण्यापूर्वीची ती शांतता असावी, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये आणि ती आज वेळ बदलावी लागेल फलंदाजांना आपल्या संघाची. पलटवार करावा लागेल. ओव्हर पिच ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह, फटकेला उंची जास्त आणि त्यामुळे पाहतो की ऋतिक गोडे कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये. आज कॅचिंग लाज वापरायली जे अंबिका दोरपाडा संघाची आणि ते मात्र फलंदाज अभय माघारी परततो. लागणारा चौथा धक्का टीम 8-11 गिरवली संघाला. अभयची खिल्ली मात्र संपुष्टात आली आणि तदनंतर ऋतिक आलाय 6व्या क्रमांकावरती. आज बॅटिंग ऑर्डर मध्ये भरपूर बदलाव पाहिला आणि किलो संघाच्या वतीने आउट साइडला पोल केलाय अँड सक्सेसफुल. चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे घेऊन ऋतिकच्या बॅटमधून निघणारा पहिल्या चेंडूवरती हा षटकार.
असं वाटतं की अश्रूची गंगा मात्र वाहत असावी. भरपूर त्याच्याकडे अपेक्षा किरोलीकरांच्या होत्या, परंतु त्या निराशा त्याच्या हाती आल्या आणि असं वाटतं की त्याला मैदान सोडायचंच नाहीये. परंतु काय गोलंदाजी किशोरची पाहिली आपण. ऍक्शन रिप्ले बाला आपण ऑन स्क्रीनवरती पेश करा. सध्या खंडू ऑन स्क्रीनवरती होता, त्याचे पूर्णपणे हावभाव तिथे दाखवण्याचा प्रयत्न आमचे कॅमेरावर करतायत आणि तदनंतर हा ॲक्शन रिप्ले फॉरफिट यॉर्कर्स थोडासा ऑफिसच्या अगदी बाहेर निघाला आणि तदनंतर उजवी यष्टी हो आणि तदनंतर डोक्यावरती हात. हे राम हे क्या हो गया. विकेटचं पतन आणि आता नवीन फलंदाज अमोल 8व्या क्रमांकावरती येतो बॅटिंग घेण्यासाठी. ऋतिकने मात्र आय थिंक या ठिकाणी होप्स वाढवले होते, परंतु त्याला मात्र संधी मात्र त्याच्यानंतर मिळाली नाहीये आणि त्या मात्र शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 19ची गरज. आतापर्यंत 3 विकेट्स किशोरच्या खात्यामध्ये पाहिले आणि षटकार आल्यानंतर काय तो कमबॅक केला किशोरनं. लाजबाब यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. आपण नेहमीच पाहतो की एखाद्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट एखादा मोठा फटका तर मात्र त्याची लाईन बिघाड होत असते, परंतु ती किशोरनं तसं केलं नाहीये आणि तदनंतर पहा पुन्हा मात्र इथे एक चांगली लाईन मेंटेन केली आणि त्याच्यानंतर बॅटची खेळा विकेट हॅट्रिक. आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. आज मेहर 11 बाबगाव संघाच्या शालिक बोर्ड पहिला बहुमान पटकावला आणि आज ज्या अंबेगाव देऊरपाडा संघाचा खेळाडू किशोर त्यांनी आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. वा वा. आणि त्या हॅट्रिकसाठी या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्मान्य पंडित शेठ गोडे साहेबांच्या माध्यमातून 2 500च्या कडक नोटा. वा. नेहमीच पंडितजी गोडे चांगल्या क्रिकेटची सराहना करत असतात. आपल्या गावातील मुलांचा प्रोत्साहन ते वाढवत असतात, कारण त्यांना सुद्धा आपल्या गावाचा अभिमान आहे की आपल्या गावाचं नाव लौकिक व्हावा या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे धाराशायी झाली. 9 धावा खर्च केल्यानंतर तब्बल 4 गडी किशोर गोडेने मात्र आज प्राप्त केले आणि त्या मात्र 9व्या क्रमांकावरती राजेशाला बॅटिंग करण्यासाठी 6 चेंडूचा खेळाचा शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये मात्र इथून 19 धाब्यांची गरज. आज ऋतिक बजा गेला मात्र आता संघाची आपल्या जबाबदारी घ्यावी लागेल. असं वाटतं की आज 6चे 7 चेंडू मात्र ऋतिक पेस करतो की ज्या अनुषंगाने मात्र बॅटिंग ऑर्डर आपण पाहिली. 6 गेंदे बाकी और 6 गेंदों में 19 रनों की जरूरत. साबॉल 19ची गरज. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पंडित गोडे यांचे ते छोटे बंधुराज आहेत किशोर गोडे यांच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं. आणि जर तिथे शेवटच्या ओव्हरमध्ये अविष्कारने जर हॅट्रिक कंप्लीट केली तर विघ्नेश गोडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. परंतु हॅट्रिक पुरता आता मात्र तेवढे बॅटर सुद्धा शिल्लक नाही आहेत. हा सुद्धा मात्र प्रश्न निर्माण झाले आहे. परंतु पहिला चेंडू पाहू शकला या ठिकाणी स्वेअर चेंडू मात्र इथे हाताळलाय. वाईटनं सुरुवात केली. 6 बॉल अजूनही शिल्लक आणि 18 धाब्यांची गरज, म्हणजे किमान तुम्हाला 6 चेंडूमध्ये 3 बिगी 3 मॅक्झिमम सिक्सर मात्र इथे मारावं लागतील. हा कॅल्क्युलेशन क्रिकेट आता मात्र ऋतिकला मात्र इथे खेळावं लागेल. वाईट नंतर मात्र कमबॅक करणारा चेंडू डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिलाय आणि त्यामुळे मात्र फलंदाज ऋतिक मात्र त्या ठिकाणी आपल्याला बीट होताना पाहायला मिळाला. तिथे नंतर पाहू शकता खेचून मारला फटका हवेत आणि येतात तर अनुमान चुकीचा मनोजच्या पाहिला आणि चेंडू वाडी श्लॉंगांच्या पलीकडे एका टप्प्याच्या साईडने निघून चालल्या 4 धावांसाठी चौकार. क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ. चार चेंडूत आता केल शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. जब तक ऋतिक रहेंगे तब तक आस रहेंगी असं म्हणायला हरकत नाहीये. आणि किरवली संघाची कारण क्षमता त्याच्याकडे आहे. हो इथे मात्र पाहू शकाल अगदी बॅटरच्या आवाकाच्या बाहेर बाउन्स आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचानं त्या ठिकाणी दंडित केल्या. 1/4 ओव्हरचा इशारा सुद्धा मात्र इथे गोलंदाज आविष्कारला मात्र देण्यात आलाय. म्हणजे जो एक बाउन्सर आपल्याकडे होता तो मात्र या ठिकाणी वाया घालवला असं म्हणायला हरकत नाही आविष्कारनं. आणि तर मात्र पाहू शकाल अव्वलच्या रूपाने या ठिकाणी एक धाव इथे मात्र जोडली जाईल फलकावरती. धाबा कसे तर ते महत्त्वपूर्ण नाही. धाबा येणं आता गरजेचं आहे टीम आणि किरोली संघासाठी. 42 धाबांचा पाठला करत असताना आतापर्यंत फलकावरती आपण जर पाहिलं
तर तब्बल 29 धाबा लागल्या गेल्या. पण आता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 13 धाब्यांची गरज. किमान एखादा मोठा फटका या चेंडूवर त्याला तर मॅचमध्ये मजा येऊ शकेल. परंतु चेंडू खाली राहिलाय. सातत्याने पाहू शकेल या ठिकाणी बॅटरच्या अगदी दूर ठेवण्याचा प्रयत्न चेंडू केला गोलंदाज आविष्कारनं. कारण त्याला माहिती की जर एक्स्ट्रा धाबा जरी आपण खर्च केला तर जास्त प्रॉब्लेम येणार नाही. परंतु जर आपण बॅटच्या जर रडारमध्ये जर चेंडू हाताळला, बॅटरच्या झोनमध्ये चेंडू जर दिला तर त्याच्या वरती कदाचित फलंदाज मोठे फटके खेळू शकतात. आणि त्याच अनुषंगानं एक वेगळी प्लॅन, एक वेगळी रणनीती आज आविष्कारनं प्राप्त केलेली आहे. आणि त्या रणनीतीच्या अनुषंगानं मात्र या ठिकाणी तो खेळ सध्या साकारतोय. एक चांगली लाईन तरी सध्या तरी आपण पाहतो की मेंटेन केलेली आहे. हो, इथे पुढे निघाला आणि तदनंतर एष्टा बाकवल्या. फलंदाज ऋतिक सुद्धा आता मात्र या ठिकाणी बादून माघारी परततोय. न्यू बॅटर पाहू शकेल या ठिकाणी मनीष आलाय. मनीष बजागे. इथे मात्र जे अंबिका देवरुमपाडाचा आपण विचार केला तर फक्त या ठिकाणी 2 लिगल बॉल हाताळायचे आहेत. आणि इकडे आता मात्र भरपूर सगळे आता मात्र प्रेक्षक वर्ग आता मात्र या ठिकाणी पाहतोय. असं वाटतं एखाद्या सोसायटीची सर्व गँग असावी. जय मल्हारची तर गँग नाही ना. हो, अजून एक चांगला चेंडू. कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. आणि एकतर्फा विजय इथे मात्र पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला जय अंबिका देवरुमपाडा संघाच्या वतीनं. हा चांगला खेळ आज जय अंबिका देवरुमपाडा संघाच्या वतीने पाहिला. याचं कारण आसमान आज चांगला खेळला. आणि अशा प्रमाणे मात्र या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केलाय. चला चेंडू द्यायचा, मॅच बॉल द्या आपण. अभिनंदन टीम जय अंबिका देवरुमपाडा. अभिनंदन ऋतिक, अभिनंदन मनोज आणि अभिनंदन रिंग ऑफ किंग आसमान. आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावीर